सो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर टू फिशिंग. आता बघूया, थंडीचं सीझन आहे. या सीझनमध्ये आता फिश भेटते, ते मावरं भेटते, ते बघूया. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे गाईज, कारण आपण फिशिंगला जात आहोत. त्याच्यामुळं खूप सारे मासे जिवंत दिसणार आहेत आपल्याला. रेवस टू करंजा ब्रिजचं काम फार जोरात चालू आहे आणि दृश्य सुद्धा दिसत आहे. करंजाचं डोंगर, दोनागिरी पर्वत सोबत आहे. मोठा बारीक पीस मिक्स आहे सगळा सर्व. या आता 4 लाल्या पण आला आहे. कॅन एक पीस भरायला पहिल्या झोल्याचं माकुल आलेलं आहे. 1 2 3 4 5 7 8 पट्या. हो बघा, माकुल मोठा पीस जिवंत आहे. आणि अंड अंड्यामध्ये माकुल तयार होते. 2 अंड्यामध्ये, एक अंड्यामध्ये 2 बच्चा असतात. हे याचं अंड माकलाचं त्याच्यासोबत आलं आहे. जवळजवळ 1-2 किलोचा माकुल असतात. हे देव पावलाय ते माझा वल्ला रे. खूप माकुल भरलेले आहेत. बघूया आता. टॅगलाईट चालू काय तो लाईट लावली का मजा येईल. माकुल भरलं विनायक तांडला. कसं वाटते तुला? हात फुल लोट भरलेला आहे. कंचे देवाला हाक मारलीस तुम्ही? खंडोबा देवाला. खंडोबा द्याला कंचे गावाचे का पोरणे? सुधाला गेलो 7 वाजता 8 वाजता. ते आता बरं झाले तर. आणि तो काय देव पावलाय आम्हाला, खंडोबा देव. 3 महिने टोलर आलो. जेजुरी मल्हारी देव पावलाय, देव माझा मल्हारी. काय माकुल भरलेला बघतोय मी. म्हणजे असं खूप जास्ती भरलेलं आहे. मी पण भरत आहे सोबत. सर्व बापे पण भरत आहेत. माकुल दाखव, माकुल दाखव, माकुल दाखव. या टाना. शाबास 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 शाबास. माकुल भरलेले आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या. आवाज येते का नाही माहिती, पण पुन्हा एकदा आम्हाला माकुल भरलेले आहेत. पुन्हा एकदा झोला आलेला आहे माकलाचा. बघूया किती आलेले आहेत ते. माकुल दिसत आहे. अजून जास्त काय केलेलं नाही भरायला. भरायची सुरुवात करणार आहोत. एक साईडला सर्व पसरलेले आहेत माकुल. लाच एक साईडला झालेले आहे. वजन एक साईडला आहे लाची तिथं. माकलाचं सीझन आहे आणि माकुल भरलेले आहेत खूप सारे. तर खूप बरं वाटतंय आणि जाम भारी वाटतंय. एक पीस जाम भरणीचा आहे सर्व माकुल. तर भरलेला आहे तो माकुल. बघूया आता
किती टफ होते तो. मोठा पीस हातामध्ये धरलेला आहे, जवळजवळ 1.5 किलोपर्यंत असेल असा पीस हा. जाम मोठा आहे, जिवंत सुद्धा आहे. त्याच्यामुळं जास्तच काजल सोडलेलं आहे त्यांनी. ॲक्च्युली काजल तो त्याच्या प्रोटेक्शनसाठी सोडतो. याची सुरुवात केलेली आहे सर्वांनी. भरूया आता, बघूया माकूल भरले, सर्वजण भरूया. अजय माकूल दाखव, माकूल दाखव. 2 माकूल उठव, 2 माकूल उठव, उठव उठव उठव. सैंदर स्टँडेल आवारी पण है. कॅमेरामॅन पाठीमाग. आणि शूटसाठी मी तयारच आहे एनिवेज ऑलवेज. आहे सो मायकोलाची कवटा बघली ना शिव, बघून घ्या. झोप जवळ नाही तर. माकुल तयार झालेला आहे आणि हलत आहे. माकुल बस दिसत नाही तो ब्लरलाही दिसतंय. हां आता बघते मस्त दिसतंय. माकुल तयार आहे आणि हलतंय. डोलं पण दिसतात. व्हिडिओ कॉलमध्ये हा बघा माकुल कावटामध्ये तयार झालेला आहे आणि मोठा पण झालेला आहे. अंडे टाकलेले आहेत, अंडे पण येतात. लय मस्त दिसतंय. मोठाच माकुल आहे बघ. आता बघ अंड्यामध्ये पण खेळतात ते माकुल. उलटा सुलटा झालं ना, उलटा सुलटा उलट सुलट उड्या मारतात. लवकर मोठं व्हा आणि मला भरभरून या. ओके बोलतो, ओके येऊ बोलतो. पाण्यात सोडूया आपण. मोठं होऊन लवकर या मला. जाऊ पाण्यामध्ये. डिश खायला या. शेजवान चौमस समोसा आणि चहा नाश्त्याला गेलेला आहे. सो गाईस तो आता चिंबोड्याचा पकोडा बनवलेला आहे आणि डाल भात एक नंबर बनवलेला आहे. हे चिंबोड्याचं काय बोलतात पकोडा, लॉलीपॉप स्पेशल. पकोडा 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 भाजी. जाम मोठा कासव आलेला आहे. पळत पायदरा पाण्यात सोडणार आहे. भांडार बिंडार लावा. जय श्रीराम. लय पास पावत गेलं. मागं आलेला आहे काम मोठं. लाल मासा बघून तुम्हाला असं वाटलं असेल की हा कुठला मासा आहे. त्याला बोलतात ॲक्च्युली हिला बोलतात ताप, जी खायला पण मस्त लागते आणि तुपासारखी असते. चल आहे उठत नाही खाता का नाही. 10 किलोचे असेल काही. गाईस तो आज आहे होळी आणि होळीच्या दिवशी आमचा आहे आज शिमगा. तर शिमगाच्या दिवशी आमच्या बोटीला आम्ही मान देत असतो. तर आमच्या वडिलांची परंपरा आहे की होळीच्या दिवशी बोटीला मान दिला जातो. तो कशा प्रकारे द्यावा. बोटीला लक्ष्मी रूप मानलं जातं. तर बोटीला वर्षानुवर्ष जे मावरं फिश जे आम्ही मारत असतो का नाही, त्याचद्वारे बोटीचा मान केला जावा. तर तो फिश म्हणजे मावरं ते बोटीला टांगलं जातं, त्याची माल केली जाते आणि अशा प्रकारे काही वस्तू दिलेल्या जातात बोटीला. तर खूप मजा केली जाते. पण आज आम्ही आहोत
बाहेर, त्याच्यामुळं होळी इथंच होणार आमची बाहेर. ती मान कसा दिला तर तुम्ही नक्कीच बघा. आम्हीला टाकणार आहोत आता आम्ही. आजच्या दिवसाचा मानपान असतो गाईच. होळीच्या दिवसाचा आज होळीचा दिवस आहे. गाईचा पुजारी उदबत्ती घेऊन आलेला आहे. एकाकडे गुलाल आहे कालवाला. हँडल पण नालीची पूजा करते. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. चलो शिंगा होली है. घ्या गाणं घ्या, चल ताट बिट वाजवा. गुलाबजामुन आणलेले आहेत. श्रीराम. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला हो. मीच मोबाईल घेऊन जातो. बोटीतली होली गाईज झालेली आहे. आम्ही रंगबिंग लावलेला आहे, गुलाल वगैरे लावलेला आहे गाईज. आणि शिमग्याचा आमचा मानपणाचा जो हार टांगलेला आहे तो माशाचा हार टांगलेला आहे गाईज. आता तुम्ही बघून घ्या. त्याचा आजचा दिवस आहे. गावचा पोरगा आहे हो. आणि तुम्हाला असं वाटन काय मी कोण आगरी वेगळीच आहे, तसं बिसं काय नाही हो. मी तुमच्याच गावचा पोरगा आहे गाईच. तर या पोराला तुम्ही खूप खूप सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तरच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. कारण कौली पोरगा आहे, तुमच्या कौलीवाड्यांचाच आहे. तर गाईज प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट नक्की करा गाईज.